अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेलं युद्ध 15 दिवसांसाठी का होईना थांबवलं गेलंय. जगानं सुटकेचा निश्वास सोडला, पण अमेरिका आणि इराणमध्ये युद्धबंदी घडवून आणल्याचं श्रेय पाकने घेतलंय. भारताला शह दिलाच्या आविर्भावात पाकचे पीएम होते खरे, पण त्यांच्याच एका चुकीने पाकच्या मध्यस्थीचं यश झाकोळलं गेलंय. नमस्कार, मी सचिन जोशी. आपण पाहताय लोकमत.com. अमेरिका इराण युद्धबंदीसाठी पाकने केलेल्या मध्यस्थीचा अर्थ काय आहे ते आपण पाहणार आहोत. पण त्याआधी लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि फेसबुक इन्स्टावर आम्हाला फॉलो करा. इराणला बेचिराग करून टाकू, इराणची संस्कृती एका रात्रीत नष्ट करून टाकू असा इशारा देणाऱ्या ट्रम्प यांनी पुढच्या काही तासात इराणसोबत 15 दिवसांच्या युद्धबंदीचा निर्णय जाहीर केला. यामध्ये त्यांनी पाकचे पंतप्रधान आणि लष्कर प्रमुखांचे मध्यस्थीसाठी आभार मानले. पण त्याआधी असं काही घडलं ज्यामुळे पाकची लाचारी समोर आल्याची चर्चा सुरू झाली आहे. झालं असं की 7 तारखेला पाकचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी एक ट्विट केलं, ज्यामध्ये अमेरिका आणि इराणमध्ये शांततेसाठीची बोलणी सकारात्मक पद्धतीने सुरू आहेत. त्यामुळे ट्रम्प यांनी 2 आठवड्यांसाठी युद्धबंदी जाहीर करावी आणि त्याला प्रतिसाद म्हणून इराणने होर्मुझची सामुद्रधुनी 15 दिवसांसाठी खुली करावी असं आवाहन केलं. पण त्यांनी ज्यावेळी ही ट्विट केलं तेव्हा त्याच्या सुरुवातीला ड्राफ्ट पाकिस्तान्स पीएम मेसेज ऑन एक्स अशी ओळ होती. पण यानंतर हे ट्विट एडिट करण्यात आलं आणि त्यातील ड्राफ्ट पाकिस्तान्स पीएम्स मेसेज ऑन एक्स हे शब्द काढून टाकण्यात आले. पण तोपर्यंत शरीफ यांचं हे ट्विट व्हायरल झालं होतं. हे ट्विट एडिट होण्याआधी सोशल मीडिया युजर्सनी ते हेरलं आणि त्यांनी अमेरिकेनेच हे ट्विट ड्राफ्ट करून दिलं होतं का असा सवाल उपस्थित केलाय. आता पाकच्या मध्यस्थीने भारताला शह मिळालाय का अशी चर्चा सुरू झाली आहे. पण अमेरिका आणि इराण दरम्यान मध्यस्थी करणारा पाक हा एकमेव देश नव्हता, तर अनेक देश यामध्ये होते अशी माहिती इराणचे भारतातील उच्चाधिकारी अब्दुल माजिद हकीम इलाही यांनी ANIशी बोलताना दिली आहे. आता मध्यस्थाची भूमिका मिळवणं ही पाकची गरज होती का ते पाहूया. ट्रम्प यांच्या पहिल्या टर्ममध्ये अमेरिका आणि पाकचे संबंध फारसे चांगले नव्हते. काही वेळा तर ट्रम्प यांनी पाकवर थेट टीकाही केली होती. त्यामुळे पाकला अमेरिकेच्या जवळ जाण्याची संधी हवी होती. म्हणून पाकने ट्रम्प यांना शांततेचं नोबेल मिळावी अशी जाहीरपणे भूमिकाही घेतली. पाकिस्तान आणि चीनची जवळीक जगजाहीर आहे, पण सर्वच बाबतीत चीनवर अवलंबून राहणं परवडणारं नाही याची जाणीव तिथल्या राज्यकर्त्यांना झाल्याने अमेरिकेच्या जवळ जाण्याची संधी ते शोधत होते. या युद्धात पाकिस्तानची सगळ्यात मोठी अडचण होती सौदी अरेबियासोबतचा करार. या करारानुसार सौदी अरेबियावर कोणी हल्ला केला तर पाकिस्तानने सौदीला मदत करण्याची अट आहे. आता अमेरिकेला मदत करणाऱ्या आखाती देशांना टार्गेट करताना इराणने सौदीला पण टार्गेट केलं. त्यात इराण हा पाकिस्तानचा शेजारी देश, त्यामुळे मित्रासोबतचा करार निभवायचा तर शेजाऱ्यावर हल्ला करावा लागेल या कोंडीत पाक सापडला होता. एकीकडे बिघडलेली अर्थव्यवस्था, अफगाणिस्तान सोबतचा संघर्ष या पार्श्वभूमीवर तिसऱ्या फंदात पडण्याची पाकची ताकदच नव्हती. त्यामुळे अमेरिका इराण युद्ध थांबावं यासाठी पाकचा आटापिटा चालला होता. त्यातच संपूर्ण जगाला इराणने विठीस धरल्याने युद्धबंदीसाठी अनेक देशांनी या दोन्ही देशांना तयार केलं आणि त्यात पाकने संधी साधली आणि मध्यस्थीसाठी पुढाकार घेतला. पण ट्रम्प यांचा विक्षिप्त स्वभाव पाहता 15 दिवसात ते काही वेगळा निर्णय घेऊ शकतात का अशी भीती त्यांच्या देशासह इतर देशांना देखील आहे. दक्षिण आशियामध्ये सर्वाधिक वेगाने विकसित होणारा देश म्हणून भारताकडे पाहिलं जातं. भारताची अर्थव्यवस्था, लष्करी ताकद या तुलनेत पाकिस्तान कुठेही नाही. त्यामुळेच पाकिस्तानला आपलं महत्त्व वाढवायचं आहे. पण त्यांच्या पंतप्रधानांच्या एका ट्विटने पाक किती कमजोर आहे हे दाखवून दिलं आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा.